श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे। विकासाच्या राजकारणात बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे। विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, सहकार क्षेत्रातले प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत। त्याच्यावर कोणी बोलत नाही। आम्हाला विकासावर बोलायचंय, आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची। टीका टिप्पणी त्यांचं काम आहे, कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके, कोण म्हणतंय खुद्दार, कोण म्हणतंय गद्दार, आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही। आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विचाराच्या अनुषंगाने ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे। दिंडोरी मतदारसंघामध्ये आता आपला तर आता मोठ्या ताकदीनं फॉर्म भरलाय, अर्ज भरलाय आता। तर आता अर्ज भरला, आता आपल्या मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहेत। म्हणजे आपला विजयी साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे। म्हणजे आपला एकदा दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठीच आहे। पोरांचं शिक्षणाचं असो की शेतकऱ्यांचं कांद्याचं असो, फक्त आपल्याला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे। आपल्यासमोर अजून काय काय मुद्दे आहेत? मुद्दे तर आता शेतकऱ्यांचेच आहेत। आपल्याला पहिले शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे। सपनों से हर घर सजाएंगे, रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे। सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक।